पारंपरिक पद्धतीचे सारण बनवून अगदी अचूक प्रमाण घेऊन अजिबात नरम न पडणारी खुसखुशीत करंजी कशी बनवायची आहे आज आपण ते बघणार आहोत. नमस्कार, मी प्रियाज किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे. सुरुवात आपण करंजीचे वरचे आवरण बनवण्यापासून करणार आहोत. इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. 1 कप मैद्यासाठी इथे मी पाव वाटी चिरोटी रवा घेतलेला आहे. इथे आपल्याला बारीक रवाच घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे नेहमीचा जाडा रवा असेल तर थोडा मिक्सरला फिरवून घ्या. त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि हे सर्व जिन्नस आपण हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. रवा घातल्यामुळे आपली करंजी आहे ती अजिबात मऊ पडणार नाही. आता आपल्याला करंजीला खुसखुशीतपणा आणण्यासाठी इथे आपल्याला मोहन घालायचे आहे. इथे मी कडकडीत तूप गरम करून घेतलेले आहे आणि ते 3 चमचे घालत आहे. पिठामध्ये जेव्हा मोहन घालाल तेव्हा तूप किंवा तेल हे कडकडीत गरम करूनच घ्यायचे आहे. 1 वाटी पिठासाठी इथे मी 3 चमचे तूप घेतलेले आहे. तूप आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, तूप फार गरम आहे, त्यामुळे हात न वापरता चमच्याच्या साहाय्याने आपल्याला पहिला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला हाताच्या साहाय्याने तूप व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं आहे. तुम्ही इथे वनस्पती तूप किंवा तेल देखील वापरू शकता. आता इथे बघा, अशा प्रकारे मी तूप छान असं पिठाला चोळून घेत आहे. इथे बघू शकता मी मूठ तयार करत आहे. व्यवस्थित मूठ तयार होत आहे. याचा अर्थ आपण जे तुपाचं प्रमाण घेतलेलं आहे मोहन बनवण्यासाठी ते अगदी योग्य प्रमाण आहे. यापेक्षा जास्त तूप यामध्ये घालू नये. आता पिठामध्ये थोडे थोडे करून आपल्याला पाणी घालायचे आहे आणि पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे आहे. पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट मळायचे नाही. इथे मी पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. बघा, इतकंच आपल्याला हे घट्ट पीठ हवं आहे. यापेक्षा जास्त घट्ट किंवा जास्त सैलसर ठेवायचे नाही. आता यावर झाकण ठेवून आपल्याला 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवायचं आहे. म्हणजे आपण पिठामध्ये जो रवा घातलेला आहे तो रवा देखील छान फुलून येईल. 15 ते 20 मिनिटासाठी आपण पीठ बाजूला ठेवले आहे. तोपर्यंत आपण सारण्याची तयारी करूया. करंजीचे सारण बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून यामध्ये 1 चमचा खसखस घालत आहे. आपल्याला खसखस छान मध्यम आचेवर भाजून घ्यायची आहे. खसखस छान भाजली आहे. यापेक्षा जास्त आपल्याला लालसर करायची नाही. खसखस काढून घेतल्यानंतर लगेचच यामध्ये 1 वाटी भरून सुकं खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे. सुकं खोबरं छान आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचं आहे. जास्त लालसरपणा याला येता कामा नये. सुकं खोबऱ्याला हलकासा गुलाबीचा रंग आल्यानंतर आणि छान खमंग असा सुवास दरवळल्यानंतर आपण सुकं खोबरं देखील काढून घेतलं आहे. आता याच कढईमध्ये 2 चमचे भरून मी तूप घालत आहे. तूप आपल्याला हलकेसे गरम करून घ्यायचे आहे आणि यानंतर 1 वाटी आपण सुकं खोबरं घेतले आहे त्याच्या अर्धा आपल्याला रवा घ्यायचा आहे. इथे मी अर्धा वाटी बारीक रवा घेतलेला आहे. करंजीच्या सारण्यासाठी आपण जो रवा वापरतो तो बारीक रवाच घ्यायचा आहे. बऱ्याच वेळा असं होतं की काही जणांना सारण हे कचकचित लागतं. त्याचं हेच कारण असतं की बऱ्याच वेळा काही जण जाड रवा घेतात. जवळपास 5 मिनिटं झाली आहेत. रवा हलका असा भाजला गेला आहे. आता यावेळेस यामध्ये सुकामेवा घालायचा आहे. इथे मी काजू, बदाम आणि चारोळी घातली आहे. सोबतच मनुके देखील घातलेले आहेत. आता सुकामेवा देखील आपण रव्यासोबतच भाजून घेणार आहोत. आणखी काही वेळ रव्याला छान खमंगपणा येईस्तोवर आणि रव्याला हलकासा गुलाबीचा रंग येईस्तोवर आपण रवा भाजून घेणार आहोत. रवा भाजताना एक काळजी घ्यायची आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम आचेवर ठेवून रवा सतत चमच्याच्या साहाय्याने हलवत राहायचा आहे. जवळपास 10 ते 12 मिनिटं तरी हा रवा मी छान भाजून घेतलेला आहे. रव्याला छान असा गुलाबीचा रंग आला आहे. आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. रवा जर व्यवस्थित भाजला गेला नाही तरी देखील सारण्यामध्ये रव्याची थोडी कचकच जाणवू शकते. म्हणून रवा छान भाजला जाणे देखील खूप महत्त्वाचे आहे. आता रव्यामध्ये आपण जे भाजून घेतलेलं सुकं खोबरं आणि खसखस आहे ते देखील घालायचे आहे. सुकं खोबरं थोडं हाताने कुस्करून घ्यायचं आहे आणि नंतर ते यामध्ये घालायचं आहे. सुकं खोबऱ्याचा खीस छान भाजला गेला असल्यामुळे सुकं खोबरं हाताने चुरल्यानंतर छान चुरला जात आहे. आता हे दोन्ही जिन्नस व्यवस्थित मी मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण जे भाजून घेतलेले खसखस आहेत ते घालत आहे. सारण्याला छान चव यावी आणि छान सुवास यावा यासाठी इथे मी अर्धा छोटा चमचा वेलची पावडर घातली आहे. सोबतच मी अगदी पाव चमचा जायफळ पूड घालत आहे. जायफळ थोडं अशा प्रकारे हाताने खिसून घालत आहे. जायफळ पावडरमुळे देखील या सारण्याला खूप छान अशी चव आणि सुवास येतो. आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि थोडं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. कारण यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे. जोपर्यंत हे सारण थंड होत नाही तोपर्यंत आपण पिठी साखर घालणार नाही. इथे आपण बनवलेले हे सारण थंड झाल्यानंतर इथे 1 वाटी सुकं खोबरं घेतलं होतं, त्यासाठी 1 वाटी पिठी साखर घेतली आहे.
पिठी साखर व्यवस्थित आपल्याला या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. इथे आपलं सारण तयार झालेलं आहे. यानंतर आपण करंजी बनवण्यासाठी घेणार आहोत. मळलेल्या पिठापैकी थोडा भाग घेऊन मी अशा प्रकारे हा रोल तयार करत आहे आणि बाकीचा जो भाग आहे तो आपल्याला झाकून ठेवायचा आहे. तो कोरडा होता कामा नये. याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत. यासाठी सुरीने याचे काही भाग करून घेणार आहोत, म्हणजे समान आकारामध्ये आपल्याला हे गोळे तयार करून होतील. हे बघा, अशा प्रकारे आपण काही भाग तयार करून घेतले आहेत. याचे आपण गोळे तयार करणार आहोत, म्हणजे आपल्याला पटापट पोळ्या लाटता येतील. बाकीचे जे गोळे आहेत ते आपल्याला झाकून ठेवायचे आहे. इथे बघा, अशा प्रकारे मी अगदी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे. करंजीसाठी आपण जी पोळी लाटणार आहोत ती आपल्याला पातळच लाटून घ्यायची आहे. अशा प्रकारे सर्व गोळे जे तयार केले आहेत त्याच्या मी आधीच छोट्या आकाराच्या ह्या पोळ्या तयार करून घेणार आहे. इथे मी सुरुवातीला 5 ते 6 पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. याच्या आपण करंज्या बनवून घ्यायच्या आहेत. आता करंजी बनवण्यासाठी इथे माझ्याकडे अशा प्रकारचा साचा आहे. याच्यावर आपल्याला अशा प्रकारे पोळी ठेवून याचा जो मधला खोलगट भाग आहे यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. यामध्ये मी 1.5 चमचे सारण भरणार आहेत. या भागामध्ये जेवढं सारण राहील तेवढंच आपल्याला भरायचं आहे. जास्त सारण भरले तर आपली ही करंजी फाटू शकते. आता या कडेला आपल्याला हलका असा पाण्याचं बोट लावायचं आहे, जेणेकरून करंजी ह्या तेलात घातल्यानंतर उघडणार नाही. करंजी आपल्याला अशा प्रकारे बंद करून घ्यायची आहे. अलगद असा दाब देऊन हलक्या हाताने आपल्याला ही करंजी ह्या साच्यामधून काढायची आहे. आणखी एक करंजी मी तुम्हाला ह्या साच्यामध्ये बनवून दाखवते. अशाच प्रकारे आपल्याला करंज्या बनवायच्या आहेत. हे बघा, इथे मस्त अशी आपली ही करंजी तयार झाली आहे. हलकासा वरून दाब देऊन ही जी बाजूची कड आहे ती काढून घ्यायची आहे आणि आपल्याला यामधली साच्यामधली जी करंजी आहे ती हलक्या हाताने काढून घ्यायची आहे. इथे आपल्या 2 करंज्या बनवून झाल्या आहेत. आता चिरणीच्या साहाय्याने करंजी कशी बनवायची तेही दाखवते. मध्यभागी आपल्याला जेवढं मावेल तेवढं यामध्ये सारण भरायचं आहे आणि बाजूची जी कडा आहे त्याला हलकं आपल्याला पाण्याचा पोट लावायचा आहे आणि करंजी आपल्याला बंद करून घ्यायची आहे. आता ज्यांच्याकडे साचा नाही अशा प्रकारची चिरणी असेल तर चिरणीच्या साहाय्याने आपल्याला ही करंजी अशा प्रकारे बनवून घ्यायची आहे. व्यवस्थित करंजी आपल्याला बंद करायची आहे आणि चिरणीने याची बाजूची जी कडा आहे ती कापून घ्यायची आहे. या चिरणीने देखील खूप मस्त अशी करंजी आपली बनवून तयार झाली आहे. आता यानंतर अजून एक तिसरी पद्धत आहे. ज्यांना छोट्या पोळ्या लाटायच्या नाही आहेत, अजून झटपट अशा करंज्या बनवायच्या आहेत, तर एक मोठा गोळा घ्यायचा आहे आणि जेवढी शक्य होईल तेवढी याची पातळ पोळी तयार करायची आहे. आपली ही पोळी लाटून झालेली आहे. आता एक वाटी घेतली आहे आणि जशा आपण पुऱ्या काढतो तशा आपल्याला यावर पुऱ्या पाडून घ्यायच्या आहेत. म्हणजे एकाच वेळेमध्ये आपल्या 3 या लाट्या तयार झालेल्या आहेत. आता एखाद्या वेळा एखादी पुरी जर जाडसर राहिली असेल तर हलक्या असं वरून लाटण्याने त्याला थोडं पातळ करून घ्यायचं आहे, थोडी लाटून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. इथे अशा प्रकारे थोड्या करंज्या माझ्या बनवून झालेल्या आहेत. त्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. करंज्या जास्त प्रमाणात बनवून ठेवल्या की त्या सुकून फुटू शकतात, म्हणून मी थोड्या प्रमाणामध्ये करंज्या बनवून घेतल्या आहेत आणि तळून घेत आहे. आता कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे. गॅसची फ्लेम अगदी मध्यम आचेवर आहे. तेल गरम झालं आहे की नाही हे चेक करण्यासाठी यामध्ये एक छोटा पिठाचा गोळा घातला आहे. पिठाचा गोळा वर आला म्हणजे आपले हे तेल गरम झालेले आहे. एक एक करून कढईमध्ये मी करंज्या घातल्या आहेत. 3 किंवा 4 आपल्याला करंज्या घालून त्या व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. करंजी आपल्याला लगेचच पलटी करायची नाही. एका बाजूने व्यवस्थित अशी तळली गेली असेल की आपल्याला दुसरी बाजू उलटून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता करंज्या तेलात घातल्यानंतर हलक्या अशा फुलल्या आहेत. याचा अर्थ आपल्या करंज्या एका साईडून व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत. आता आपण दुसरी बाजू उलटून घेणार आहोत. करंज्यांना हलका असा बदामी रंग येईस्तोवर आपण करंज्या तळून घ्यायच्या आहेत. करंज्या कडकडीत तेलामध्ये जर तुम्ही तळल्यात तर त्या सुरुवातीला कुरकुरीत होतील, पण लगेचच थोड्या वेळाने त्या नरम पडतील. म्हणून मध्यम आचेवर गॅसची फ्लेम ठेवूनच आपल्याला करंज्या छान तळून घ्यायच्या आहेत. करंज्या तळून झाल्यानंतर तुम्ही बटर पेपरवर किंवा अशा प्रकारे चाळणीमध्ये काढून घ्या, म्हणजे यामधलं जे काही एक्स्ट्राचं तेल असेल ते देखील निथळून जाईल.
आणि अशा प्रकारे इथे आपल्या या करंज्या तयार झालेल्या आहेत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण करंजीची रेसिपी बघितली आहेत. या करंज्या अगदी संपेपर्यंत अशाच खुसखुशीत राहतात. करंजी थंड झाल्यानंतर आपल्याला हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्या आहेत. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियाज किचन कट्टाला सबस्क्राईब देखील करा. नमस्कार.